प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती. पियुष गोयल यांचा पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दावा. दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण आजच्या घडीला तरी शक्य नाहीये, असंही गोयल यांचं वक्तव्य. प्रफुल्ल पटेलांच्या नियुक्तीबाबत चुकीची माहिती मिळाली. पियुष गोयल यांचं स्पष्टीकरण. माहिती न घेता वक्तव्य केलं. माहिती चुकीची असल्याचं नंतर कळालं. गोयल यांनी केलं स्पष्ट. प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झालेली नाही. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. पियुष गोयल काय म्हणाले ते माहीत नाही, मात्र असा कोणताही निर्णय झाला नाही, तटकरेंनी केलं स्पष्ट. आम्ही एनडीए सोबतच राहणार आणि पुढे जाणार. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली नाही. प्रफुल्ल पटेलांकडून ट्विट करत स्पष्टीकरण. निर्णय केवळ वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांशी सल्लामसलत करून घेतला जाईल, पटेलांनी केलं स्पष्ट. विलीनीकरणाची चर्चा दादा करत असते तर आमच्याशी चर्चा केली नसती का? फडणवीसांचा सवाल. अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे. विलीनीकरणाच्या निर्णयाआधी आमच्याशी चर्चा करावी, फडणवीसांची प्रतिक्रिया. भोसले पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये, संजय राऊतांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीत तटकरे पटेल सर्व निर्णय घेतात. राष्ट्रवादी हा मराठी चेहऱ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, पक्ष आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत दादांनी तडजोड केली नाही, असंही राऊतांचं वक्तव्य. दादांची शपथ घेतो. विलीनीकरणाची चर्चा झाली होती. फडणवीसांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. भाजप वरिष्ठांची चर्चा झाल्याचं दादा म्हणाले होते, शशिकांत शिंदेंचा दावा. राष्ट्रवादीचे सगळे अधिकार सुनेत्रा पवारांकडे. विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच अंतिम निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. आमदार सुनील शेळकेंची भूमिका. राष्ट्रवादी पक्ष लोकशाही संविधानाला मानणारा पक्ष आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया असते, त्यानुसारच निवड केली जाणार. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज पहिला दौरा साताऱ्यात होणार आहे. विमान अपघातात मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची त्या भेट घेणार. या भेटीनंतर सुनेत्रा पवार या मुंबईत येऊन पिंकी माळी यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार. गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओक निवासस्थानी. दोघांमध्ये तब्बल पाऊण तास भेट. सुप्रिया सुळेंनी अजितदादांसोबतचा फोटो स्टेटसला ठेवत आठवणी जागवल्या. अजित पवारांना बहीण विजू अक्का यांनी बांधलेल्या राखीचाही फोटो स्टेटसला ठेवलाय. मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र गटनोंदणी करणार. सकाळी 10 वाजता भाजप सेना नगरसेवकांना गटनेता निवडीसाठी एकत्र उपस्थित राहण्याच्या सूचना. दोन्ही गटनेता निवडीनंतर नगरसेवक कोकण भवनात जाणार. राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. सकाळी 10 वाजल्यापासून एमआयजी क्लबमध्ये बैठक. मुंबईतील पक्षाच्या विभाग अध्यक्षांनाही बैठकीला बोलावलं. महापालिकेच्या निकालावर होणार मंथन. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे आज आढावा बैठक घेणार. या बैठकीत पुणे विभागातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक. सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही. इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच आयकराचा स्लॅब असणार आहे. टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही तर आता दंड भरण्याची तरतूद. अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटीपर्यंत. अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स नाही. ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवण्याची अर्थसंकल्पात घोषणा. सरकारच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 2550 अंकांनी घसरला. देशात 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार. आयकर परतावा भरण्यासाठी आता 31 ऑगस्टपर्यंतची मुदत मिळणार. केडीएमसीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे अखेर परतले. 16 दिवसांनंतर परतलेल्या म्हात्रेंचं कार्यकर्त्यांकडून स्वागत, तर इतर 3 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल. महापौरपालिकेत भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र बोरकर यांची निवड होताच भाजपने शहरातील सर्व 102 नगरसेवकांकडून हमीपत्र लिहून घेतलं. पक्षविरोधी कारवाई, अनुसूचित वर्तन किंवा शिस्तभंग आढळल्यास तातडीची कारवाई करता येण्यासाठी भाजपने हमीपत्र लिहून घेतलंय. काटा उलटा फिरायला लागला. थोड्या दिवसात ते भाजपत दिसतील. सदाभाऊ खोत यांचं नाव न घेता जयंत पाटलांवर निशाणा. सत्तेविना ते बाळ जगू शकत नाही, सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. रायगडमध्ये प्रवीण दरेकरांचा मतदारांना अजब सल्ला. विरोधकांचे पैसे घ्या पण मतदान कमळ घड्याळालाच करा. जाहीर सभेत भाजपच्या प्रवीण दरेकर यांचं मतदारांना आवाहन. भाजपला एनसीपीकडे जायचं होतं म्हणून आमच्याशी युती केली नसावी. रायगडमध्ये भाजप शिवसेनेची युती तुटल्यावरून भरत गोगावले यांची प्रतिक्रिया.
कोण सोनं कोण बेंटेक्स पालकमंत्र्यांना निवडणुकीत कळेल. मी सोनं आहे म्हणून तर 30,000 निवडून माढ्यातील घराणेशाही संपवली. आमदार अभिजित पाटील यांचा पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा. कोल्हापुरातल्या चंदगड पंचायत समिती निवडणुकीसाठी तरुणाचा अनोखा प्रचार. अपक्ष उमेदवार किरण कोल्हेला निवडणूक चिन्ह असलेल्या खटारा बैलगाडीतून त्यांनी केला प्रचार. तमिळांविरोधात कोणी वाईट बोललं तर आम्ही लाखांची रॅली काढू. मुंबईतले भाजप आमदार तमिळसेल्वन यांचा ठाकरे बंधूंना इशारा. भगवान मुरुगन यांच्या उत्सवानिमित्त तमिळांची सायंते माटुंगा मोठी रॅली. नाशिकच्या कुंभमेळ्यात खऱ्या साधूंच्या गळ्यात ओळखपत्र दिसणार. कुंभमेळ्यात घुसखोरी करणाऱ्या बनावट साधूंना रोखण्यासाठी उपाययोजना. त्र्यंबकेश्वरमधल्या 10ही आखाड्यांच्या बैठकीत हा निर्णय. गोंदियाच्या देवरीत सकल हिंदू समाजाची भव्य रॅली. मुस्लिम बांधवांकडून फुलांचे उधळण करत स्वागत. जामा मस्जिदसमोर हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. देशभरात ऊसाचे गाळप वेगाने सुरू असून आतापर्यंत 193 लाख टन साखरेचं उत्पादन. राज्यात 206 सहकारी आणि खासगी कारखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 79 लाख टन साखर उत्पादित. नाशिकच्या मालेगावात बदलत्या वातावरणाचा कांदा उत्पादनावर परिणाम. कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. कांदा उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता. पुण्याच्या भोरमध्ये 3 दिवसीय ग्रामदैवत वाघजाई देवीच्या यात्रेचा उत्साह. यात्रेनिमित्त मोठ्या उत्साहात देवीच्या काठी पालखीची मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी महिलांनी देवीच्या पालखीची विधिवत पूजाही केली. अमरावतीत 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त. नागपूरच्या DRI पथकाची ही मोठी कारवाई. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल 5 ते 6 कोटी रुपये असल्याची माहिती.